नमस्कार, मी हरिकिसन दे धडक बेधडक महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत करतोय। सुरुवातीला आपण बघणार आहोत आजच्या दिवसातल्या शिळ्या बातम्या। या ठिकाणी पहिली बातमी आपल्याला बघायला मिळते सांगलीमधून। सांगलीमध्ये शेतकरी कुटुंबामध्ये 2 गटामध्ये तुफान हाणामारी झालेल्या आहेत। हाणामारीमध्ये बैलगाड्यांचं तुफान प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे। बैलगाड्यांच्या काचा फुटल्याने बैलगाड्यांचं नुकसान झालेलं बघायला मिळतंय आपल्याला। सदर घटनेसंदर्भातली माहिती त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या रावलेपंडी गावामध्ये पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कळवण्यात आलेली आहे। यानंतरची बातमी आपल्याला बघायला मिळते शिर्डीमध्ये त्या ठिकाणी ड्रायव्हर समजून भिक्षाकारीच्या हातात चावी सोपवल्याने भिक्षाकाऱ्याने ती गाडी लंपास केल्याची घटना त्या ठिकाणी शिर्डीमध्ये घडलेली आहे। या संदर्भात युवा उद्योजक अनिल परदेशी यांची महिंद्रा कंपनीची हातगाडी त्या ठिकाणी लंपास झाल्याची घटना घडलेली आहे आणि सदर घटनेसंदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी गुन्हा नोंदवलेला आहे। अतिशय दर्जेदार एक मिनिट अतिशय भयंकर आणि धक्कादायक बातमी त्या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला। एक ब्रेकिंग न्यूज बघायला मिळते। नालासोपारामध्ये डुप्लिकेट अजय देवगण यांचा पाय घसरल्याने त्या ठिकाणच्या पायाला गंभीर स्वरूपाची नखाला जखम झाल्याची घटना घडलेली आहे। या संदर्भात आपली माहिती देत आहेत आपले त्या ठिकाणी धडाडीचे प्रतिनिधी लखन काय सांगाल सदर घटनेसंदर्भात? ओके लखन, तुमचा आवाज येत नाही। लखन, काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम आहे, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। लखनला डिस्कनेक्ट केलं जात आहे आणि लखनने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी अजय देवगण यांनी विमल कंपनीचा गुटखा माफ करा पान मसाला खाऊन त्यांच्या घरामध्येच त्या ठिकाणी फरशीवर थुंकीचं तलाव साचलेले त्यांचाच स्वतःचाच पाय घसरून त्या ठिकाणी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आपल्याला कळतीये। त्या ठिकाणी बघूयात पुढच्या पद्धतीने कशा बातम्या असणार आहेत। तुर्तास आपण घेऊया छोटासा ब्रेक। कुठेही जा, आपण पाहू नका दे धडक बेधडक मराठी न्यूज चॅनल। धन्यवाद।